समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. श्री स्वामी समर्थ. आपल्यासमोर अतिशय सुंदर असा सूर्य बघा उगवताना दिसतोय. हे बघा, शुभ सकाळ. चित्राज लायब्ररीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो आहोत रत्नागिरीमधल्या काही ठिकाणे फिरायला. त्यातला आता आम्ही चाललो आहे पावसच्या मठामध्ये. तर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चित्राज लायब्ररीला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर जाऊयात. आता आम्ही निघालो आहोत. आगमोडी वर्ण करत आता आम्ही इकडे पोहोचलो. आम्ही आलो आहोत स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर पावस इथे रत्नागिरीच्या. इकडे आता पाय धुवून आता आतमध्ये जातो आम्ही. आतमध्ये दर्शनासाठी व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं, तर मी काढलाय थोडासा. स्वामी मने भावे ऐसी गुरुदेवा, घडो तुझी सेवा निरंतर. अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी मंदिराचं देखरेख केलेली आहे. अगदी सुंदर आणि मन प्रसन्न करणारं आहे. बघा, स्वामींचे खरे नाव रामचंद्र होते, परंतु ते आप्पा किंवा रामभाऊ या नावाने ओळखले जायचे. त्यांचा जन्म 15 डिसेंबर 1903 रोजी पावस येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्री विष्णुपंत गोडबोले आणि आईचे नाव रखमाबाई गोडबोले होते. स्वामी स्वरूपानंद उर्फ रामचंद्र विष्णू गोडबोले यांच्या दीर्घ निवासामुळे हे नाव रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रमुख आध्यात्मिक ठिकाण मानले जाते. स्वामी स्वरूपानंद वारकरी संप्रदायाचे अनुयायी होते.
हे आहे स्वामी स्वरूपानंद यांचे जन्मगृह. अगदी छान प्रकारे ठेवलं आहे हे बघा. आणि प्रत्येक फोटो तिथे लावलेले होते आणि माहिती सुद्धा तिथे दिलेली होती हे बघा. आणि जसं घर आहे तसं व्यवस्थित त्यांनी ठेवलं होतं, त्याची निगा राखली आहे ट्रस्टने छान प्रकारे. आपल्या पूर्वी किंवा आत्ताही घराला कोकणात ओटी असते, ते ही ओटी, ते खांबे आणि ही पडवी, तसं हे घर आहे. जसं पूर्वीचं आहे तसंच्या तसंच आहे घर. आणि शेणाने सारवलेली जमीन आणि ही माहिती आहे. श्री स्वामींची जन्मखोली. इकडे दुपारचा प्रसाद सुद्धा असतो. तुम्ही जर दुपारी आलात 1 ते 2च्या दरम्यान तर तुम्हाला नक्कीच प्रसाद सुद्धा भेटेल. आता आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी. गाडीतून जाताना सुंदर असे नागमोडी वाटा आणि आजूबाजूला झाडी, खूप छान असा गार वारा, भारी वाटत होतं. आत्ता आम्ही आलो आहोत गणेशगुळे मंदिरात. हे बघा, गणपतीपुळे मंदिर तर तुम्ही सगळेच गेला असाल. तर तुम्ही गणेशगुळे मंदिरात गेलात नसाल तर नक्कीच तुम्ही इकडे या, खूप छान आहे. आता आम्ही खाली उतरतो आणि आधी आमचे पाय धुवून घेतो. आतमध्ये आता दर्शनाला जाऊया आपण. नवसाला पावणारा या बाप्पाचं तुम्ही दर्शन केलं नसेल तर नक्कीच करा. बाप्पा तुमच्या इच्छा सर्व पूर्ण करो, हीच बाप्पाचरणी प्रार्थना. इकडे बाहेर तुम्ही
बघितलात तर पूर्ण झाडी दिसेल बघा. खूप छान असा व्ह्यू आहे हा आणि एकदम गार अशी हवा येत होती आणि एकदम शांतता, मनच शांत झालं एकदम. आता आम्ही गणेशगुळे मंदिराच्या समोर असलेल्या विहिरीकडे चाललो आहोत. तिथे आतमध्ये आपण उतरू शकतो. पूर्वीपासूनची ही विहीर आहे. बघूया आपण आतमध्ये जाऊन. आतमध्ये बघू नाही येत. बघू आम्ही पावसाळ्यातून आलो होतो ना, घसरून बसले होते. पावसामध्ये भरत असेल ना? हा. अगं पण भरत कुठपर्यंत होती? म्हणजे वरपर्यंत भरलेली की खालीच? ते बांधायचं पण नाही आणलं. हळूहळू उतरायला लागतं ना. हा काय दगड. कसला आवाज येतोय? वर बघ बघितला असतात ना. डोक्याच्या वर बघ. मला नाही वाटत एवढंच पाणी असतं. असेल पावसाचं बरंच असेल, पण आता काय माहिती आहे, पाऊस नाही म्हणजे कमी पाणी, पण ते उन्हाळ्यात पाणी असतं. पाणी असतं पण साफ नाही करत आता. साफ केली आहे ते, आता काय झाडा वेळांचं पाणी सोडतो ना. कसं ना उतरायसाठी पण केलंय. त्यासाठी मग तिकडून ते हे केलं, हे इथून वाटतं ते बांधले आता. आपण वरून पण काढू शकतो ना. आम्ही आता मंदिरातून निघालो तर पुढे चाललो आम्ही. कुठे जातो ते तुम्ही बघा. आम्ही आलो आहोत गावखडी येथील श्री स्वामी समर्थ यांच्या मठामध्ये. श्री स्वामींच्या दर्शनाला हे बघा इकडे आलो आहोत. अशक्य ही शक्य करतील स्वामी. फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा. स्वामी सगळ्यांचं भलंच करतील.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांचं दर्शन करून आता आम्ही निघालो आहोत. कितीची आहे? आता आम्ही आलो आहोत महाकाली मंदिरात आडिवरेच्या. ते तुम्हाला मी दाखवते कसं आहे ते. चला चला. अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे महाकाली देवीचं. आणि इथे भोजनालय पण आहे, पण तिकडे आधीच सांगावं लागतं जर आपल्याला तिकडे जेवायचं असेल तर. आणि आता पाय धुवून आतमध्ये जातो. इकडे आतमध्ये महाकाली देवीच्या गाभाऱ्यात फोटो काढायला अलाउड नाही आहे, म्हणून तिकडे नाही काढलं. पण आजूबाजूचा आम्ही परिसर तुम्हाला दाखवते. मंदिराच्या समोर इथे विहीर आहे बघा. श्रीगोंदा काय आम्ही आता महाकाली देवीच्या बाजूला असणाऱ्या नगरेश्वर मंदिरात चाललो आहोत. आपल्या कोकणातली मंदिरं अगदी पारंपरिक पद्धतीने अतिशय सुंदर अशी उभारलेली असतात. ते बघूनच मन प्रसन्न होतं. त्यातलंच एक मंदिर आहे नगरेश्वर मंदिर.
मंदिरात प्रवेश करताच प्रथम आहे गणपती बाप्पाची मूर्ती. मग इथे आतमध्ये गाभाऱ्यात होती शंकरपिंड. त्याचं आम्ही पहिलं दर्शन घेतलं. आणि त्याच्याच बाजूला आहे ती म्हणजे खूप वर्षांपासून असलेलं हे वारूळ. हे बघा किती मोठं आहे आणि ते जसंच्या तसं आहे. पण तिकडे पुढे जास्त कोणी जात नाही. आणि ते मंदिराच्या बाजूला इकडे सुद्धा विहीर आहे खोल अशी. आणि त्याला असं बंद केलेलं आहे. इथे स्टेज आहे तो. अजून एक इकडे पुढे एक विहीर आहे. तिथे पण अशी जाळी लावलेली होती. तर माझा हा फर्स्ट पार्ट मी टाकला आहे. सेकंड पार्ट मी टाकेनच. व्हिडिओ खूप मोठी होईल. तर माझी ही व्हिडिओ कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय बाय.